रुईखेड फाट्यावर 20 मेंढ्या जखमी तर 15 मेंढ्यांचा पिकअप वाहनाने चिरडून मृत्यू. अकोट तालुका व अंजनगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर येत असलेले रुईखेड फाटा समोर जणुना येथील रहिवासी धनगर मेंढपाळ बनसी नाना मदने यांचा मुलगा स्वप्नील मदने व संदीप मदने हे दिवसाला रोडवर मोठ्या प्रमाणात राहदारी ट्रॅफिक असते म्हणून ते अंजनगाव ते अकोट नॅशनल हायवे रोडवर गुरुवारी मध्यरात्री 1 ते 2च्या दरम्यान कारला गुणवंत महाराज मंदिर शेतशिवार हेटीवरून मेंढपाळ कळप हा चराईला जळगाव नहाटे येथे जाण्यासाठी निघाला होता. रुईखेड फाट्यासमोरील त्यांच्या साईडला असताना सुद्धा पिकअप वाहनाने अंजनगाववरून अकोटकडे येत असताना त्यांच्या कळपामध्ये वाहन घालून 15 मेंढ्यांचा चिरडून त्यांचा जागीच मृत्यू केला व मेंढपाळ यांनी त्याला आरडाओरड केली. यावर तो उलट त्याच्यावर चिडून मागे परत आला व पुन्हा त्याने 8 ते 10 मेंढ्यांचा चिरडून मृत्यू केला. या घटनास्थळावर 20 मेंढ्या जखमी झाल्या तर काही मरणाच्या दारात कंबरडे मोडल्याने शेवटचा श्वास रक्ताच्या थारोळात आज रोजी घेत आहेत. या अशा भीषण अपघातामध्ये या मेंढपाळ बनशी नाना मदने राहणार मुक्काम पोस्ट जलुना यांच्या मेंढ्या कळपांची मोठी हानी होऊन या दुर्घटनेत त्यांच्या अंदाजे 10 ते 15 लाखांचं नुकसान झालंय. तसेच त्यांच्या मुलाला पिकअप वाहनाने जखमी केले आहे. या घटनेची माहिती गोपाल नागे यांना कळताच त्यांनी प्रशासनाला व माहिती देऊन घटनास्थळी धाव घेतली आहे. मध्यरात्रीला अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पोहोचून त्यांनी मृत झालेल्या मेंढ्यांना रोडच्या एका साईडला लावले जेणेकरून कोणताही अपघात घडू नये. सकाळी घटनास्थळावर रुईखेड बीड जमादार वासुदेव ठोसर, गिरधर चव्हाण, सागर नागे, पंकज पांडव यांनी घटनास्थळी पंचनामा नोंदवला तर पुढील तपास ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनात होत आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई. मी गोपाल सुखदेवराव नागे राहणार कारला जयमाला. परवा दिनांक 8/10/2025 रोजी माझे धनगर बांधव मेंढपाळ दिवसाला वाहतुकीला त्रास होऊ नये या दृष्टीने रात्रीचा प्रवास करत असताना एका अज्ञात पिकअप ड्रायव्हरने हेतुपुरस्सरपणे त्यांच्या मेंढराच्या कळपामध्ये पिकअप गाडी घुसवून त्यातील 18 ते 20 जनावरे जागीच चिरडून अक्षरशः ते तिथं मरण पावले व 10 ते 15 जनावरे यांना दुखापत झाली. अशा या पिकअप ड्रायव्हरला प्रशासनाने CCTV फुटेज वगैरे असे तपासून त्या पिकअप ड्रायव्हरला अटक करून त्याची गाडी जप्त करून माझ्या या धनगर बांधवांना मेंढपाळांना त्यांच्याकडून भरपाई करून द्यावी अशी माझी प्रशासनाला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.